सुंदर कोकणी. हाय हॅलो नमस्कार. हा नवीन ब्लॉग तुमच्यासाठी खास. मी तुम्हाला प्रॉमिस केला होता की शर्मिला ताईंच्या आईंचं घर जे मातीचं आहे ते मातीचं घर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि आज आता आम्ही जाणार आहोत शर्मिला ताईंच्या आईंच्या घरी. तर हे त्यांचं गाव आहे जिथे आता तुम्ही व्हिडिओ बघत आहे. तर आपण ऑन द वे आहोत आणि लवकरच ताईंच्या आईच्या घरी पोहोचणार आहोत. तर आता आपण पोहोचलो आहे शर्मिला ताईंच्या आईंच्या घरी. हे आहे कोकणी घर आणि कोकणी स्टाईल घर आज तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि हा कोकणी घर खूप जुना आहे आणि इथे आई आणि दादा राहतात. आधी कशी येत असेल बघ चालत आहे ना. येशील ना राणी? हो हो. तर आता इथे जे मी घरी ना लाईट गेली आहे, तर नेमकी आजच लाईट गेली. तर त्यामुळे मी तुम्हाला आज जेवढं पॉसिबल होईल ते व्हिडिओमध्ये आज तुम्हाला तेवढं घर दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आईचं पूर्ण घर बघायला मिळेल. तर तो पण व्हिडिओ बघायला. आज लाईट गेल्यामुळे सॉरी, म्हणजे ते माझ्या हातात नव्हतं. मी तुम्हाला प्रॉमिस केलं मी इथे आधी, पण इथे आल्यानंतर कळलं की इथे लाईटच गेली. तर लाईट गेल्यामुळे आतमध्ये खूप अंधार आहे आणि अंधारामध्ये तुम्हाला ते घर कसं दिसणार हे मग नाही करू शकली. तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पण पूर्ण तिथे पूर्ण तुम्हाला घर बघायला मिळेल. वाव, किती मोठं पडणं आहे बघ. किती मोठे. A few moments later. काडी 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 हे आहे छोटस त्यांचं किचन. आणि हे बघा काय बरोबर तुझ्या हातात लागलं तर मला नाही माहिती. थोडी छोटी घ्या. त्याला काडीच आवडते खेळायला. काढी हे पण लागेल ना तुझ्या हाताला ते. हे असं नाही, मग ती वाली बघा. काठी ती फक्त थोडी छोटी मिळली तर घ्या, नाही तर नका घेऊ. समोर बघते म्हणून किती न त्रास देत आहे तू तुला. नको त्रास कसला गं? मला अजिबात नाही जास्त त्रास. भाई ने बोला करने का तो करने का. मोठ्या ए तसं नाही करायचं ससरा. छोटी वाली घे. छोटी इथे थोडी इथे साईडला इथून कट करायला लाव लागेल. नाही बेटा, आम्ही आलेलो आहो कुठे ते म्हणजे ससरांशूच्या फेवरेट ठिकाणी, म्हणजे ससरांशूच्या आजीच्या कोकण मध्ये. त्याचं म्हणणं असं आहे की आजीचं घर म्हणजेच कोकण. पूर्ण कोकण मध्ये फिरत असताना तो एकच प्रश्न विचारतो, मम्मा कोकण कधी येणार, मम्मा कोकण कधी येणार. म्हणजे त्याचं म्हणणं असं असते की आजीचं घर म्हणजे कोकण. तर आम्ही आता ससरांशूच्या आजीच्या घरी आलेलो आहो. बॅक साईडला पाहिजे थोडीफार खेळायला. शोध ना तिकडे. इथेच राशन बाबा, नाही तर कोणी घेऊन पण जाईल. इकडे काडी शोधायला गेलेला बघा किती दूरपर्यंत. ससरांशू काडी शोधतोय. त्याला काडी खेळायचे कोकण मध्ये घेऊन. त्याचा वेगळा ऍडव्हेंचर सुरू असतो बघा. भेटली का ससरांशू? आमची गाडी इथे पार्क आहे आणि इथनं रस्ता आहे इथे यायला. आई चला ग. नाही बेटा आता नको. आता ही जमीन बघा, इथे ना घर बांधायचं आहे, त्याच्यामुळे ही जमीन पूर्ण अशी खोदून ठेवलेली त्यांनी. आता इथे ते एक छान सुंदर घर बांधणार. त्या कोकणमध्ये इतकं सुंदर निसर्ग आहे. ते सुंदर निसर्गाच्या प्रेमामध्ये जेव्हा आपण पडतो ना, तर प्रत्येकाला वाटतं की आपलं घर कोकणमध्ये असावं. ती दूरपर्यंत तो काडी घ्यायला गेलाय, पण इट्स ओके. कोकणमध्ये असं काही भीती नाही आहे, दूरपर्यंत खेळू शकतो. आपल्याला शहरामध्ये कसं असते, भीती असते की गाडी येईल तर कुठे काही होईल, कोणी पकडून तर नाही नेणार. मुलांना अशी भीती असते. कोकणमध्ये अशी कसलीच भीती नाहीये. बघा तो एकटा खेळतोय मस्त. वरनं गाडीला करते सगळं. किती पातेला पडलाय ते बघायचं साफच नाही या. दोन बायका सांगितल्या कधी येतात वाट बघते. साफ करणारी काही बाई पण नाही. इथली विहीर आणि आता इथनं ताई पाणी काढणार आहे. म्हणजे ए मम्मी
काय मणी सांग ना याला. अगं ते किती खोल गेले विहीर, त्याचं हे जातच नाही काढलं तिथपर्यंत. सांग महेंद्र, सांग महेंद्र. ए म्हणा, ए म्हणा. तिकडे गेला असेल. हे अगं हे लांब नको काही. थांब थांब, तुझ्या हातात नहीं. बुडत पण नाही. आली दादा. मणी बुडत नको काढणं. कसं नाही बोलणार तू? मग इकडे दाखव. हे बघ, आपली दोरी लांब केली नाही. दगड आला इथे. मी इथले ते काजू घ्यायचे. आला? अरे बापरे, म्हटलं रे ज्यांची प्रॅक्टिस त्यांनाच हा? आणि या, पहिल्यांदा मी काढलं, म्हणजे वरती आलं होतं पाणी, कापूस खाली गेलं ते येत नाही. खाली गेलं त्यामुळे सनसेट पॉइंट बघा, इथून सनसेट दिसतो छान, खूप छान. ते बघा तिथपर्यंत गेले आणि मी अजून इथेच आहे. आपल्याला डोंगर भागात चालायची सवय नसल्यामुळे ना लवकर लवकर पाय फेकत नाही. आणि ते बघा, तर आता आम्ही सनसेट पॉइंट थोडं ट्रॅकिंग करायला पण आलो आणि सनसेट वरून छान दिसतो म्हणून आम्ही वर आलेलो आहोत. ताईच्या घराच्या जवळचा ही नियर बाय शेती होती, तर आम्ही तिथे आलेलो सनसेट पॉइंट बघायला. आणि सोबतच इथे कोकण रानमेवा पण भरपूर होता, ते पण आम्ही खाणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. या सुनसान एरियामध्ये तुम्हाला इथे रबर कंपनी बघायला मिळेल. ती रबर कंपनी आम्ही बघायला चाललेलो आहोत आता. ते काका आहेत ना, ते काका आम्हाला सगळं दाखवलंय. मी खूप दमले, खरं सांगते. इतकं चालायची सवयच नाहीये, खूप दमली. आणि घाम बघा. हे काय रबर हा चिकली निघतो ना, त्याला बेडची जागा हे आहे ना, तिथे खाली भांडा लावला तो चिकली निघतो. त्यात आपल्या नोटीला, आपल्या बंडला लबर, तो हा लबर, तोच लबर. बापरे. घे. हे आहे रबरचं झाड. हा, स्टिकी स्टिकी वाटते बघा. हे बघा ना, इथं भांडा असतो त्याच्या तारामध्ये, हा, आणि हा ही जी पंध आहे ना, हा जो चिक असा निघतो आणि तिथून त्या भांड्यामध्ये निघतो. तो भांडा नंतर ते नेऊन प्रत्येक ह्याच्या जमा करणार, नंतर मग तो हे करणार. म्हणजे किती मेहनत आहे हो बरोबर आहे. असेल, बरोबर. एक एक झाडाच्या मागे प्रत्येक झाडामागे किती झाड असेल नाही, मग सगळी तीच येते बघ तिकडे पण. एक एक जण गोळा करायला. फिरून बघशील ना, तर कम से कम काय हाड काय कमी आहे काय. हो ना. आणि हे त्याचं फळ आहे बघा. फळ, हा, ते फळ खात नसतील रबराची. ते नाही ते खाली. शिमला मिरची सारखं. शिमला मिरच सारखं. तो पुरा आपला पुरा हे जो लबरवाला ना, ते जमिनी लागला होता. हा, लबरवाला पूर्ण मिळाला. तो नदीला होतो, नदीवरनं तो आपण तिथं पुढे रस्ता आहे, पूर्ण लबरवाला आपला हदला आहे. हा, हा. हो, मोठा होता तो. काय मस्त करवंद खायला मिळालीत.